भाई बोला. सभापती महोदय, आपण जेवढे प्रयत्न केलेत तरी येऊन तो आपल्या डोक्यावर बसला. सरकार इतकं हतबल आहे का? आणखीन एक गोष्ट, ही जेवढ्या यंत्रणा आपल्या लागलेल्या आहेत, मग अँटी करप्शन असेल बाकीचं, त्यांना काय आम्ही मेसेज देतोय? म्हणजे त्यांनी काही कामं करायचीच नाही. म्हणजे अशा पद्धतीचा अधिकारी. बरं, आता उत्तरामध्ये बोलताना तुम्ही काय सांगितलं की ह्या सगळ्या याच्यामध्ये हा एकटा अधिकारी आहे की जो इतका डोलारा शासनाचा सांभाळू शकतो? इतर अधिकारी नाही आहेत आपल्याकडे शासनामध्ये. आणि म्हणून याला अकार्यकारी याच्यावर त्यांनी सांगितलं 1.5 वर्ष त्यांनी केलं. 1.5 वर्ष का? असा काय नियम आहे का? त्याला कायमस्वरूपी पाठवा ना तिकडे. प्रश्न विचारा. अशा पद्धतीने त्यांना मॅटने असं नाही सांगितलं की अलिबागला पाठवा. मॅटने असं नाही सांगितलं विशिष्ट जागेवर पाठवा. म्हणून त्यांना अकार्यकारी पदावर तात्काळ आजच्या आज आपण त्यांना तिकडे पाठवणार आहात का? आणि जास्त कालावधीपर्यंत आकृतीबंधचा उल्लेख केलात म्हणून तुम्हाला ती अडचण आता येणारच नाही. त्यामुळे त्याला त्या अकार्यकारी पदावर आजच्या आज तात्काळ पाठवणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, मी अतिशय स्पष्टपणे बोललो की एखादी नियुक्ती जर या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्याची केली असेल आणि तो अधिकारी दोषमुक्त घोषित करणारी एखादी नियुक्ती राहत नाही. आता त्याचा अहवाल आलेला आहे सभापती महोदय. लाचलुचपत विभागाचाही अहवाल आलेला आहे, विभागीय चौकशीचाही अहवाल आलेला आहे. त्याच्यावर कारवाई प्रपोज आम्ही करणार आहोत. आणि सभापती महोदय, आता ज्या काही प्रमोशन झालेले आहे त्या प्रमोशनामध्ये या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी सूचना केल्याप्रमाणे ती कारवाई आम्ही या ठिकाणी करू. सभापती महोदय करू सांगितलं. खोडके करू ना महोदय. माझा प्रश्न वेगळा आहे. माझा वेगळा एकच सेकंद एकच करतायत की त्याला पकडलेलं आहे. त्याच्यावरती मॅटची ऑर्डर झालेली आहे. मॅट कधी असं सांगत नाही की कुठे पोस्टिंग द्या. मॅट सांगते काय त्याला रिइन्स्टेट करा. तुमचा प्रस्ताव काय होता? रिइन्स्टेट करायचं नाही. त्याच्यावरती मॅटने निर्णय दिला की तुम्हाला रिइन्स्टेट करा. रिइन्स्टेट करायला आम्ही काहीच म्हणत नाहीये. मॅटचा तुम्ही मान्य करा ना, परंतु त्याला तुमच्या नियमाला बगल देऊन का तर तुमच्याकडे माणसं नाही म्हणून परत एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही कार्यकारी पदावरती आणताय. आमचं एवढंच म्हणणं, त्याला कार्यकारी पदावर ठेवू नका, त्याला अकार्यकारी पदावर ठेवा नियमाप्रमाणे. आमचं एवढंच म्हणणं तुम्ही का मान्य करत नाहीये? तुम्हाला मॅटने दिले निर्णय आम्हाला मान्य आहे. मॅटने दिला तुम्हाला मान्य करायला पाहिजे. पण तात्काळ त्याला आकार तुमचा अहवाल येणार, मग तो अँटी करप्शनचा अहवाल बघणार, म्हणजे तो लेट करतोय यायला. एवढं साधं उत्तर आम्ही अपेक्षित आहे की आजच्या त्याची अकार्यकारी पदावरती, आजच्याच अकार्यकारी पदावरती त्याची बदली करा. एवढंच आमचं म्हणणं आहे. सभापती महोदय, मी तेच सांगितलं. आता परब साहेब आपण जागेवर बसा. याला एक तर लाचलुचपत विभागाचा थोडा उशीर झाला अहवाल यायला, पण आता प्रमोशन आमचे सभापती महोदय प्रमोशनची या ठिकाणी नसती आमच्याकडे येणार आहे लगेच. त्याच्यामध्ये त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला तिथून हटवून आम्ही लगेच त्या ठिकाणी दुसरी नियुक्ती करू. सभापती खोडके साहेब बोला. आता आपण जरा खोडके सभापती महोदय, खोडकेंचा नवीन अँगल आहे जरा ऐका. सभापती महोदय यांनी लॉ ज्युडिशरीचा उत्तर सांगितलं. माझं म्हणणं आहे की डिपार्टमेंटनं जर म्हटलं असतं की आम्हाला हायकोर्टात जायचं आहे तर लॉ ज्युडिशरीनं म्हटलंच नसतं की नका जाऊ म्हणून. यांनी जॉईन करायचं की नाही विचारलं. यांनी परवानगी मागायला पाहिजे होती की हायकोर्टात जायची. त्या नसतीवर घेतलाय का असं म्हटलंय का यांनी? कारण की हायकोर्टात जायला पाहिजे ना. त्याच्यात तुम्हाला अपेक्षित काय आहे? हायकोर्टात जाणार का? हायकोर्टात जरा खोडके साहेबांचं ऐका एक ना. मिनिट. हायकोर्टात मंत्री महोदय, हायकोर्टात ती मॅटची. मंत्री महोदय, 2 मिनिट राहिलेत. मंत्री महोदय. सभापती महोदय, मी आपल्याला स्पष्ट सांगितलं आहे की त्याला परत या ठिकाणी प्रमोशनाने जी आता नसतील त्याला नवीन नियुक्ती त्या ठिकाणी करू. त्याला अकार्यकारी पदावर